मला कसं कळेल की मी योग्य व्यक्तीशी लग्न करतोय? गेले काही दिवस मी विचार करतोय. एका विशिष्ट प्रश्नावर मी माझ्या तरुण मित्रांना सतत विचारत होतो. ते सगळेच चांगल्या साथीदाराच्या शोधात आहेत आणि विचार करतात की मी कोणत्या प्रकारच्या जोडीदाराशी लग्न करावं. कोणत्याही नात्यात एकतर तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता किंवा ती तुमच्यावर प्रेम करते. काही प्रसंग असे असतात जेव्हा आपल्याला इतर कोणीतरी आवडत असतं. तर आता तुम्हाला ती एक व्यक्ती आवडते आणि ही व्यक्ती सुद्धा आवडते. दुसऱ्या बाजूला ही व्यक्ती तुमच्यावर तितकंसं प्रेम करत नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झालेले असता. पण ती तुमच्याकडे पाहत नाही. तुम्ही कोणाशी लग्न कराल? जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते तेव्हा तुमचे नातेसंबंध सर्वात यशस्वी असतील. ती संधी सोडू नका. आणि दुसरी गोष्ट जी मला माझ्या आयुष्यात समजली आहे ती अशी: माझी नेमकी प्रतिकृती असलेल्या व्यक्तीशी मी लग्न करेन का? जी माझ्यासारखाच विचार करते, जिची मनोवृत्ती माझ्यासारखीच आहे, जिचे छंद माझ्यासारखे आहेत, जिचा राग माझ्यासारखा आहे. जर मी स्वतःला सहन करू शकत नाही तर समोरची व्यक्ती कशी करेल? मग तुम्ही म्हणाल, अरे रे, मीच का परत? त्यामुळे या नात्यांवर विचार करणं तुम्हाला आवश्यक आहे. प्रेमाच्या नात्यात नेहमीच अशी वेळ येते जेव्हा आपण कोणावर इतकं प्रेम करतो की आपण स्वतःहून त्यांना सगळं काही देतो. तुम्ही एकत्र सिनेमा बघता, जॉगिंगला जाता, ही देवाणघेवाण आहे. तुम्ही शरण गेलात पूर्णपणे त्या प्रेमामध्ये. दुसऱ्याच्या फायद्यासाठी तुम्ही स्वतःचा अहंकार, स्वतःचे वैयक्तिक जीवन नष्ट केलंय. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे, मी सगळं सोडून दिलंय आणि माझं या व्यक्तीवर प्रेम आहे, तेव्हा तुम्ही संरक्षणात्मक होऊ लागता आणि मग त्या नात्याला तडे जातात. एकदा का तुम्ही संरक्षणात्मक झालात की आता पुढे हे चालणार नाही, मला माझं वैयक्तिक आयुष्य आहे, मग समस्या सुरू होते. कारण एक व्यक्ती असा विचार करते की मी सगळं काही दिलंय, मी आता स्वतःचा विचारही करत नाही, माझं संपूर्ण आयुष्य दुसऱ्या भोवतीच आहे, मी सर्वस्वाचा त्याग केलाय. जेव्हा एकत्रित काम होत नाही तेव्हा जीवनात काही मजा शिल्लक राहत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या संपूर्ण अपूर्णतेसह स्वीकारणं. एके संध्याकाळी एक वयस्कर जोडपं एका तलावाजवळ बसलं. मला वाटतं ते त्यांचं आवडतं ठिकाण असावं. तिथे एक बाक होता. ते तिथे बसले, सोबत आणलेलं सँडविच एकमेकांना दिलं, पेय प्यायले, अर्थात पाणी. आणि मग ते उठले, शांतपणे चालायला लागले. ते बोलत नव्हते, ते फक्त एकमेकांचा हात हातात धरून होते, एकही शब्द न बोलता. लोकांना असं वाटतं की तुम्ही बोललं पाहिजे, संभाषणाने दुसऱ्याला प्रभावित केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की खऱ्या नात्यात तुम्हाला समोरच्याला प्रभावित करण्याची गरज नाही. दुसऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न कुठेही असेल तर त्याचा अर्थ अजूनही तुम्हाला तुमच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने काम करायला हवं. मला वाटतं की शांत राहणं हा तुमचा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा तुमचे प्रेम संबंध त्या पातळीवर परिपक्व होतात तेव्हा असं घडतं. मी जिथे जातो तिथे आपल्या तरुण मित्रांना सांगतो, तुम्ही योग्य जोडीदार शोधत आहात हे ठीक आहे, पण स्वतःवर जास्त लक्ष द्या. तुम्ही ज्या सगळ्याची अपेक्षा करता ते तुम्ही स्वतः दुसऱ्याला देऊ शकाल का? आज तुम्ही जसे आहात तुम्ही स्वतःवर प्रेम कराल का? म्हणून मी सल्ला देतो की आपलं विश्व, आपलं नैतिक विश्व, आपली नैतिक शक्ती मजबूत करा. दुसऱ्याकडून तशीच अपेक्षा करायला सुरुवात करण्यापूर्वी हे करा.